नमस्कार. मी डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे ॲलर्जी. तर आपण ॲलर्जी का होते, कशामुळे होते, लक्षणे, कारणे काय आहेत आणि त्यावर उपचार बघणार आहोत. एखादा पदार्थ एखाद्या व्यक्तीच्या शरीरात सहन होत नाही, मात्र त्या पदार्थामुळे इतरांना त्रास होत नाही, अशा अवस्थेला ॲलर्जी असे म्हणतात. वातावरण असे असंख्य पदार्थ आहेत, की ज्यामुळे काही जणांना सौम्य किंवा तीव्र स्वरूपाचा त्रास होतो. हे असे पदार्थ अन्न घटकापासून ते प्रदूषणापर्यंत कोणतेही असू शकतात. ज्या पदार्थापासून वा घटकापासून ॲलर्जी होते त्या पदार्थाला ॲलर्जन असे म्हणतात. ॲलर्जींशी संबंध आल्यानंतर काही मिनिटातच ॲलर्जी लक्षणे दिसू लागतात. कधी कधी उशिरा म्हणजे काही तासानंतर किंवा काही दिवसानंतर सुद्धा ही लक्षणे दिसतात. शरीराचा कोणताही भाग ॲलर्जीमुळे प्रभावित होऊ शकतो त्या भागाला प्रभावित भाग असे म्हणतात. सामान्यपणे नाक, डोळे, त्वचा, आतडी आणि कान या भागावर ॲलर्जीची लक्षणे दिसतात. ॲलर्जी कोणत्याही पदार्थामुळे, घटकामुळे किंवा परिस्थितीमुळे होऊ शकते. उदाहरणार्थ फुलांचे केसर, धूळ, सौंदर्य प्रसाधने, प्राण्यांचे केस, विषारी वनस्पती, रक्तद्रव्य, लस, औषधे, उष्णता, थंडी, सूर्यप्रकाश व अन्न पदार्थ उदाहरणार्थ संत्री, दूध, अंडी, गहू, मासे, चॉकलेट, कोबी, बटाटा, स्ट्रॉबेरी इत्यादी. आता लक्षणे काय तर ॲलर्जन जसे अनेक प्रकारचे आहे त्याचप्रमाणे ॲलर्जी सुद्धा लक्षणे अनेक प्रकारचे आहेत. उदाहरणार्थ डोके दुखणे, अर्धे डोके दुखणे, चक्कर येणे, चिडचिड होणे, अस्वस्थ वाटणे, उदास वाटणे, न्यूराल्जिया, शिंका येणे, डोळे सुजणे, मधुमेह, इसब, छातीत जळजळ, हे ज्वर, अपचन, बद्धकोष्ठता, जुलाब, आंत्रव्रण, दमा, वजन वाढणे, उच्च रक्तदाब, छातीत दुखणे, चेहरा आणि डोळे सुजणे, अंगावरती संपूर्ण पुटकळ येणे, अंग खाजवणे. एकाच अन्न पदार्थामुळे अनेक जणांना अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात. काही वेळा ॲलर्जन अनेक असू शकतात आणि त्याची लक्षणे अनेक असू शकतात. आता याची कारणे काय आहेत तर ॲलर्जी हे प्रतिकारशक्ती कमी असल्याचे लक्षण आहे. अयोग्य आहार आणि अयोग्य राहणीमान यामुळे शरीरातील यंत्रणा बिघडते, म्हणून प्रतिकारशक्ती कमी होते. आणि 10 ते 12 महिन्याच्या छोट्या मुलांना धान्य, मांसाहार, मका, साययुक्त दुधाचे पदार्थ खाऊ घातल्याने पुढे ॲलर्जी होते, असे काही जणांचे मत आहे. या पदार्थाचे पचन करणारी एन्झाईम्स या वयात मुलांच्या शरीरात नसतात, त्यामुळे ॲलर्जीची लक्षणे दिसतात. म्हणून मुलांना 8 महिन्यापर्यंत केवळ आईचे दूध देणेच श्रेयस्कर आहे. आईच्या दुधात निसर्गतः सर्वच पौष्टिक घटक असतात. प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ हे ॲलर्जीचे आणखी एक महत्वाचे कारण आहे. त्यातील रासायनिक पदार्थांचे शरीरावर दुष्परिणाम होतात. असंतुलित आहारामुळे ॲलर्जी होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. रिफाईंड साखर जास्त खाल्ल्याने साखरेचे पचन करणारी यंत्रणा कोलमडते आणि रक्तातील साखर वाढते. आहार योग्य नसेल तर खनिजे आणि जीवनसत्वे याचे संतुलन बिघडते. मानसिक ताणतणाव यामुळे सुद्धा ॲलर्जी वाढू शकते. ॲलर्जीची लक्षणे मानसिक ताणतणावावर दर्शवणारी असतात. मानसिक कारणामुळे नेहमीच्या अन्न पदार्थाची किंवा पेट्रोलच्या दराची सुद्धा ॲलर्जी होऊ शकते. तर ॲलर्जीसाठी ॲलोपॅथिक ट्रीटमेंट मी शेअर केलेली आहे. तर आपण 3 महिने जर घेतले तरी आपल्याला ॲलर्जीपासून पूर्ण त्रास कमी होऊ शकतो. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.